छोटीशी बातमी आपण सर्वांना बोलवलं, आपण सर्व आले त्याबद्दल मनापासून आपलं आभार. आज मी अनेक पेपरमध्ये वृत्तपत्रिकामध्ये आपण बघितली असेल की मीरा भाईंदरबद्दल एक हायकोर्टाने कमिशनरला काही सवाल जबाब विचारले आणि त्यामध्ये माझंही नाव जोडलं गेलं. पण नंतर मी त्या सगळ्या विषयाची माहिती घेतली. तो विषय काय आपल्याला सांगतो. ढोले साहेब हे जे आपल्याकडे म्युन्सिपल कमिशनर होते त्यावेळी अनेक चुकीची परवानग्या त्या म्हणजे कायद्याच्या पलीकडे जाऊन दिली. त्याविषयीची अँटी करप्शन ब्युरो ह्याच्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची ढोले साहेबांची इन्क्वायरी लावायचे आदेश निर्देश दिले. मधल्या काळात ती इन्क्वायरी थांबली. पण ते थांबायचं अगोदर तो पत्र महापालिकामध्ये आला होता की अशा प्रकारची भाईंदर वेस्टला म्हणजे अनेक त्यामध्ये विषय टेंडरचे आहेत, जाहिरातीचे आहेत आणि बांधकाम परवानगीचे पण आहे. त्या बांधकाम परवानगीचे एकूण आम्ही 12 प्रस्ताव दिले जे आम्हाला माहिती होतं की यामध्ये अनियमितता झालेली आहे. त्यामध्ये एक प्रस्ताव होतं विंडर मेयर असं आशिष ग्रुपचं एक काम भाईंदर वेस्टला चालू आहे. त्याबद्दल आमची तक्रार होती. तेही अँटी करप्शन ब्युरोनी महापालिकेला विचारली होती. कधी विचारली? ज्यावेळी महापालिकेत आमची बॉडी नव्हती, सत्ताही नव्हती त्यावेळची गोष्ट आहे. मी आमदार झाल्यानंतर परंतु महापालिका यायचं मधल्या काळात ते काही हस्तक्षेपने तो थांबलं. परंतु आता ती परत इन्क्वायरी सुरू झाली ढोले साहेबांची. परत महापालिकेला या बाबतीतलं प्रश्न विचारलं की परवानगी दिली त्याची माहिती द्या. मीनवाईल महानगरपालिकेकडे आम्ही तक्रार केली होती. तर महापालिकेला आम्ही सांगितलं की मीरा भाईंदरला एक स्कूल रिझर्वेशनचा भाईंदर वेस्टला एरिया आहे. कायद्यात काय म्हटलं आहे की स्कूल रिझर्वेशन एखादा विकासकाला विकसित करायचं असेल बिल्डिंग रेसिडेन्शियल बिल्डिंग तर त्यांनी 40% जागा महापालिकेला फ्री द्या आणि 60%मध्ये त्यांनी बिल्डिंग उभारा. अशा प्रकारचा नियम सर्वांसाठी आहे. परंतु जी जागा महापालिकेला मिळणार आहे ते 2000 मीटरपेक्षा कमी होता कामा नये असं युनिफाईड DCRमध्ये म्हटलेलं आहे. परंतु ह्या बिल्डरने काय केलं, फक्त 700 मीटर जागा महापालिकेला दिली आणि बाकीमध्ये बिल्डिंग उभारली. म्हणून पर्टिक्युलर अशा 12 वेगवेगळ्या तक्रार याच्यात ही तक्रार आहे. त्यामध्ये महानगरपालिकेने शहानिशा केली आणि त्याला एप्रिल महिन्यामध्ये नोटीस बजावली की आपण हे प्लान सुधारित करून घ्या. म्हणजे त्याला संधी दिली की आप इसको सुधार दीजिए, तुम्ही याला सुधारून घ्या, 2000 महापालिकेत जागा द्या. त्याच्यावर तो कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्या महापालिकेच्या नोटीसवर त्याला स्थगिती दिली जे त्यांनी महापालिकेला कळवलंच नाही. त्यानंतर महानगरपालिकेने त्याला अजून एक नोटीस दिली की आपल्याला आम्ही सुधारणा करायला सांगितलं, आपण ही सुधारली नाही तर नाईलाज आपल्याला स्थगिती द्यावी लागेल. त्या दुसरी नोटीस दिली. दुसरी नोटीसला पण त्यांनी महानगरपालिकेला स्टे सर्व केलं नाही. त्यानंतर महानगरपालिकाने त्याला स्थगिती दिली. काल कोर्टात काय विषय होता त्याला आपल्याला माहीत. कोर्टाने सांगितलं कमिशनर साहेबला ज्यावेळी मी स्थगिती दिली त्यानंतर मग तुम्ही माझ्या विरोधात जाऊन त्याला स्थगिती का दिली. पहिला महापालिकेने नोटीस दिली होती आणि कोर्टाने त्या नोटीसला स्थगिती दिली. तर कोर्ट चिडलं की मी ज्यावेळी स्टे दिला आहे तर तुम्ही त्या स्टेलचं अवमानना केला म्हणून तुम्ही तुमची स्थगिती विड्रॉ करा आणि तुम्ही जे नोटीस दिलेलं त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं असेल तर ॲफिडेविट दाखल करा. आता माझं नाव का जोडलं गेलं की जनरल केसमध्ये आपण एखादा तक्रार करतो, तुम्ही अनेक लोकांनी तक्रार केली तर तो आपण रेफरन्स देतो की ही तक्रार कशी आली. जसं तुम्ही मागच्या वेळी बघितलेलं त्याने ते अमोल राखवीने एक तक्रार दिली भूमाफियात, 30 तक्रारचं हेडिंग आला. असं त्यामध्ये आले की अशा पत्रांनी आमदार यांची तक्रार प्राप्त झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण माहिती घेतली, सुधारित करा. आता महानगरपालिका कुठल्याही विषयावर स्थगिती कधी देते, तक्रारमुळे आजपर्यंत कधी दिलेली नाही आहे. एखादा तुम्ही सांगितलं की कुठली बिल्डिंग तोडा, महापालिकेला जिथपर्यंत खात्री पटत नाही की बिल्डिंग इल्लीगल आहे तिथपर्यंत कारवाई करत नाही. असंच नाही की तक्रार आली म्हणून आपण जाऊन तोडायचं. तर ह्या प्लॅनमध्ये अनियमितता होती म्हणून त्यांनी माझा तक्रारीच्या अनुषंगाने नोटीस दिली. आजही कोर्टाने त्या तक्रारीबद्दल कुठली हे सांगितलं नाही. कोर्टाने फक्त एवढं सांगितलं की मी स्थगिती म्हणजे कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर महानगरपालिकेने स्टॉपवर्क कसं काय दिलं
ह्या कोर्टाची होतं. मग कोर्टाने सांगितलं की तुमची स्टे विड्रॉ करा आणि राहिला प्रश्न ह्यानी जे 2000 मीटर नाही दिलं याबद्दल तुम्हाला जे काय म्हणायचं असेल तुम्ही ॲफिडेविट फाईल करा. एवढीच ही बातमी आहे. त्याला कोणी वेगळं अर्थ लावू नये, वेगळं तोलमोल करू नये. आणि आजही आम्ही जे सांगितलेलं आहे ते नियमातलं आहेत आणि ते महापालिकेचा हिताचं आहे. आम्ही फक्त सांगितलं स्कूल रिझर्वेशन करा. आपण समजू शकतात, एखादा गृहीत धरा 1000 मीटरचा प्लॉट आहे, मला 400 मीटर स्कूलचा आला, मी 400 मीटरमध्ये शाळा बांधणार का? 4000 फुटामध्ये नाहीच बांधणार आहे. म्हणून शासनाने केलं की एखादा स्कूल आरक्षण विकसित करायचं असेल तर किमान 2000 मीटर तरी जागा महापालिकेकडे असली पाहिजे, तरच त्याला डेव्हलप करता येईल. हे 300-400 मीटरमध्ये स्कूल काय होणार नाही हे, आणि हा कायद्यातला भाग आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ही त्यातली सत्यता आहे. ह्याला लोकांनी वेगवेगळा अर्थ लावू नये. म्हणून आपल्या माध्यमातून मी जनतेसमोर आणि पत्रकारलासुद्धा, कारण की अनेक पेपरला बातम्या आले, मला फोन केला, मी संध्याकाळी एकदम देतो आपल्याला, तर ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. आजही माझी तक्रार कायम आहे आणि मी स्वतः आता कोर्टामध्ये इंटरव्हेन्शन करणार की हे ढोले साहेबांनी त्यावेळी आपलं अधिकाराचं गैरवापर करून बेकायदेशीररित्या परवानगी दिलेली आहे.